बहीण भावाचं नातं सुद्धा स्वतःच्या आधीन सांगितलं. बहीण सुद्धा आपल्या भावावरती तोपर्यंत प्रेम करते जोपर्यंत त्याची परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत. त्याची परिस्थिती अनुकूल आहे तोपर्यंत माझा लाडका दादा, माझा लाडका भाऊ म्हणून हाक मारणारी बहीण त्याच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्याच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. आणि माझी लाडकी ताई, माझी लाडकी बहीण म्हणून हाक मारणारा भाऊ तिच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये तिच्या पाठीमागे उभा राहील का नाही राहील याच्यामध्ये शंका आहे. कारण हे कलियुग आहे माई बापांनो. या कलियुगाची अवस्था सांगू तुम्हाला. त्या काळात ज्ञानोबरांची मुक्ताई आत्ताच्या काळात पाहायला मिळेल का रे? काय माझी मुक्ताबाई होती. मायबाप गेल्याच्या नंतर तीनही भावंडांना सांगावं मला फक्त तुमची बहीण बनून नाही राहायचं, तर मला तुमची आई व्हायचंय असं म्हणत एका असाधारण कुटुंबाची गृहिणीपणाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावरती घेणारी ती मुक्ताबाई होऊन गेली. पण आत्ताच्या काळामध्ये जमिनीचे भाव वाढले म्हणून भावाच्या प्रॉपर्टीवरती दावा देणारी बहीण पाहायला मिळते. बरोबर की नाही? हायवे टच जमीन आली म्हणून बापाच्या संपत्तीमध्ये हिस्सा घेणारी बहीण पाहायला मिळते. अरे आपल्या संप्रदायाला, आपल्या महाराष्ट्राला ही बहीण अपेक्षित नाहीये. आपल्या महाराष्ट्राला ज्ञानोबरांची मुक्ताबाई अपेक्षित आहे. म्हणून ती मुक्ताबाई होण्याचा प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करा.